त्या गाण्याच्या नादामध्ये उगं पळायची सांगा पुन्हा सकाळी बघा कसं काही चरचर करायला सगळं शिकायला कमर द्यान धुते का सगळंच किती दिवस दुकान आज उद्या कसं आहे सकाळ सकाळी हवा नसल्यामुळे हो का बघा हे धूर कसं वरीच त्याच शेपमध्ये कसं आहे बघा कारखान्याचा होय नाही नाही कारखाना तर इकडं राहिला कारखाना इकडं राहिला नाही नाही त्या तिथं काहीतरी जाळ आलेत कसं असते वातावरण एकदम शांत सकाळी सकाळी चिमणी दररोज आमच्यासारखं ह्यांनी कसं हजेरी लावायला येतात बघा आम्ही ग्राउंडवर हजेरी लावायला जातो पण बिचारे करंटच्या वायरावर बसते काय करावं वजन हलकं फुलकं असतं म्हणून काय वाटत नाही याला करंट वगैरे काय लागत नाही तर आज आहे आमच्या श्रावणीचा बड्डे आम्ही चाललो कटिंग करायला बाय हाय कर हाय बाय कर बाय कर कटिंग करायला चाललो आम्ही पासून घरी बसून बसून कंटाळा आल्यामुळं बाहेर येऊन बसलो झाडाखाली थंड इथंच एक जवळ झाड आहे गावाच्या जवळ थंडगार झाड आहे इकडे आपली बसंती हे बघा सुट्टीच्या दिवशी काहीच काम नसते निवांत बसून राहायचं कंटाळा पण तेवढंच येते राव संध्याकाळी आपल्या श्रावणीचा वाढदिवस फुल मजेत सेलिब्रेट करायचं आहे बघा सास्तूर आपण मी जिथं जातोय ना ड्युटीला ते गाव आमच्या गावाच्या जवळ आहे बघा कॅमेऱ्यात किती जवळ दिसते आणि असं बी जवळच आहे बघा ह्या ऊसाच्या ट्रॅक्टर बाहेरून म्हणजे गावाच्या बाहेरून असलेल्या रस्त्यानं गेलं तर काय वाटत नाही मेन हायवेला तिकडून जाईल तर ती बी काय वाटत नाही पण बघा छोटासा रस्ता आहे आणि पाठीमागं बस त्या बसला सुद्धा जायला जागा नाही एवढं छोटासा रस्ता आहे आणि असे मालवाहतूक असले ऊसाचे ट्रक काय डायरेक्ट गावातून घेऊन जातात गाववाले पण काय करत नाही त्यांना शेतकऱ्याच माल असतं ना शेवटी पण कसं आहे गावात बारीक सारीक लेकरं वगैरे असते तर रस्त्यामध्ये आले केले तर ट्रॅक्टरला पाठीमागे दिसत नाही ती ट्रॅक्टर ड्रायव्हर आपले भाऊ समजून थोडंसं बाहेरून का असं ना गावाच्या बाहेरून रस्ते असते तर रोड वगैरे आहेत गेलं तर खूप चांगली गोष्ट असते बरं का लाल मुंग्यांचा साम्राज्य खतरनाक एकदा चावले का 15-20 मिनिटापर्यंत चान्सच नाही भयानक बरं का बघा ज्यांना आगाऊपणा करते का त्याला इथं आणून उभा करावं लागेल मग कळतंय कसलं भयानक आहे ती आगाऊपणा करायचं का न करायचं पण कसं आहे समजा बाय चान्स जर ही चावले एकदा जर भरपूर तर काय खरं नाही बरं का सांगता येत नाही माणसाचं इकडे संध्याकाळी पण इंटरनॅशनल क्रिकेट खेळले जाते माहिती का बघा बघा अंधार बघायचं नाही का नाही सगळे घरातले जायत आपल्या
ही ग्राउंड, देसी ग्राउंड. बेटा तू काढ मग मी खा